नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या गहू पीक भाग 3 मध्ये खत व्यवस्थापन हा भाग पाहणार आहोत. खत टाकण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे मिसळून घेणे आवश्यक आहे. आता आपण युरिया आणि बोरॉन हे खत मिक्स करून घेत आहोत. याचे प्रमाण म्हणजे 1 एकर असल्यास 2 पोती युरिया व 2 बॅग बोरॉन असे असावे. शक्यतो मिक्सिंग करताना हँडग्लोव्हजचा वापर करावा. नसल्यास हाताने केल्यास नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. अशा पद्धतीने खत व्यवस्थितरित्या मिसळून घ्यावे. मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकताय, या पाटीमध्ये युरिया आणि बोरॉन हे मिक्स केलेलं आहे. युरिया हा शेतकरी विचारू शकतात की युरियाच का? तर प्रत्येक पिकासाठी NPK हा महत्त्वाचा आहे. NPK म्हणजे काय? तर नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस या तिन्ही गोष्टी या इम्पॉर्टंट आहेत. तर या युरियामध्ये 49% जवळपास 49% हा नत्र असतं. नत्र हे पिकासाठी इम्पॉर्टंट आहे. जर कोणत्याही पिकाला नत्र कमी पडत असेल तर त्याच्या जी पानं असतात ते पिवळे पडू शकतात. आता याच्यामध्ये आम्ही बोरॉन ही घातलेलं आहे. आता बोरॉन घालण्याचा वापर बोरॉनचा का केलेला आहे? तर बोरॉन हे पिकामधील हार्मोन्स हे संतुलित करण्याचं काम करतं, किंवा जे सूर्यापासून जे प्रकाश संश्लेषण क्रिया असते ते चांगल्या प्रकारे हे बोरॉन पिकाला घडवत असतं. त्यामुळे याच्यामध्ये आपण बोरॉन यूज केलेलं आहे. तर चला आपण हे खत या पिकासाठी टाकूया. मित्रांनो, अशा प्रकारे खत टाकून प्रत्येक ओळीला व्यवस्थितरित्या मिळेल याची काळजी घ्यावी. खताची मात्रा देताना ती व्यवस्थितरित्या दिली जाणे हे अत्यंत आवश्यक आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून मिळणारा शेतीतील त्यांचा पूर्वीचा अनुभव तो आपणाला उपयोगीच पडतो. व त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे हे आत्ताच्या युवा पिढीचे कर्तव्यच आहे, आणि तो एक वेगळाच अनुभव देऊन जातो. मित्रांनो, कोणतंही खत टाकताना किंवा खताची मात्रा हे शेतामध्ये देताना हे सायंकाळी टाकलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे
आता चालू असणारा हा हंगाम म्हणजे हिवाळा हंगाम आहे. त्याच्यामध्ये सकाळी हे दवबिंदू असतात. जेव्हा आपण खताची मात्रा ज्यावेळी सकाळी देऊ त्यावेळी दवबिंदू किंवा जे आपण खत टाकणार आहे ते दवावरती पडून हे खताला त्याचा इफेक्ट होऊ शकतो किंवा त्या पानावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. जर आपण दुपारच्या वेळेस खत टाकलं तर उन्हाचा तडाखा जास्त असतो, त्यामुळे त्याचाही इफेक्ट या पिकावरती होऊ शकतो. त्यामुळं कधी पण दुपारनंतर 3 किंवा 4 वाजल्यानंतर खत टाकणं कधीही चांगलं. हे पाहू शकता मित्रांनो, थोड्या भागामध्ये ही अशी पिवळी पानं पडलेली आहेत. ही पिवळी पानं का पडलेली आहेत बरं? त्याला नत्र हे कमी पडलेलं आहे, त्यामुळे हे गव्हाची पानं पिवळी पडलेली आहेत. म्हणूनच आपण त्याला नत्र मिळावं म्हणून हे युरिया हा घटक देत आहे. कारण की युरियामध्ये हे 49% नत्राचं प्रमाण असतं, की ह्या पिकासाठी ते पोषक आहे. म्हणून आपण हा युरिया हा घटक त्याला देत आहोत. हे पाहू शकता मित्रांनो, काही भागामध्ये अशा प्रकारच्या लोंबी पडलेल्या आहेत, जे आपण आता जे युरिया आणि बोरॉन हे खत टाकलेलं आहे ते ह्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. आता ह्या लोंबीच्या वाढीसाठी आपण याच्यावरती एक फवारणी घेणार आहोत. हे पाहू शकताय मित्रांनो, आता सर्व भागामध्ये हे खत टाकलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही उद्या 3ऱ्या पाण्याचं नियोजन करणार आहे. आणि जे पाणी पाजल्यानंतर याला व्यवस्थितरित्या जे टाकलेलं खत आहे ते त्याचं नत्र या पिकाला भेटणार आहे आणि त्याचा पीक वाढीसाठी उपयोग होणार आहे. मित्रांनो, शेतामध्ये आपल्या पिकाला काही कमी जास्त आहे ते जाणून घेण्यासाठी शेतामध्ये फेरफटका मारणे आवश्यक आहे. कारण ते पीक तुम्हाला त्याच्यामध्ये काय कमी पडते का हे दाखवून देत असतं आणि तोच अनुभव आपल्याला उपयोगी पडतो. अशा प्रकारे पाट पद्धतीने गहू पिकाला हे 3रे पाणी आम्ही देत आहोत. पाणी पाजल्यानंतर हे अशा पद्धतीने रान गरावले आहे. जे आपण त्याला खत टाकले आहे त्याचे घटक त्याला व्यवस्थितरित्या मिळणार आहेत. मित्रांनो, गहू पिकाचा भाग 3 जो की खत व्यवस्थापन होता तो तुम्हाला कसा वाटला यावरून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.